हिरवीगार ताजी कोथिंबीर, मोजके मसाले आणि खमंग भाजलेल्या खोबऱ्याच्या सारणाचे बाकर पराठे इतके टेस्टी लागतात की याबरोबर दुसरं काहीच लागत नाही. थंडीच्या दिवसात सगळीकडे ताजी हिरवीगार कोथिंबीर अक्षरशः ढिगाने दिसायला लागते. ताजी कोथिंबीर वापरून चमचमीत कोथिंबीर वडी, पुडाची वडी असे पदार्थ आपण करतोच. पण सारखं सारखं असं तळलेलं तर आपण खाऊ शकत नाही. शिवाय ते पोटभरीचंही होत नाही. बाकर पराठे हा यावरचा भन्नाट उपाय आहे. आज आपण हा असा पराठा करू जो पोटभरीचा तर आहेच, पण पुडाच्या वडीची चवही त्यातून तुम्ही एन्जॉय करू शकाल. चला बघूया कसा करायचा खमंग आणि चविष्ट असा कोथिंबीरीचा बाकर पराठा. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. बाकर पराठा करण्यासाठी आपण सगळ्यात आधी कणिक भिजवूया. 2 वाट्या कणिक, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी मैदा आणि 2 टेबलस्पून तांदूळ पिठी घेऊ. त्यात हळद, तिखट घालू. मीठ घालून थोडं मिक्स करून घेऊ. त्यात 1-2 टेबलस्पून तेल घालून व्यवस्थित मिक्स करू. पिठाला तेल चांगलं चोळून घेऊ. असं केल्यामुळे पराठ्याचं कव्हर छान खुसखुशीत होतं. आपल्याला पराठ्याचा कव्हर कडक व्हायला नकोय, त्यामुळे आपण यात तेल थंडच वापरलंय. पीठ चांगलं चोळून झाल्यावर लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घेऊ. यात एकदम पाणी घालू नका. आपल्याला मऊसर पीठ भिजवायचंय, पण पीठ जास्त सैल व्हायला नको. हे पराठे 2-3 दिवस फ्रीजमध्ये छान टिकतात, त्यामुळे सोयीनुसार थोडे आधी करून ठेवता येऊ शकतात. किंवा कणिक आधी भिजवली आणि सारण करून ठेवलं तर ऐनवेळी पराठे करता येतील. कणिक भिजल्यावर अशी छान मळून एकसंध करून घ्या. कणकेचा मऊपणा कळतोय ना? आता कणिक थोडा वेळ झाकून ठेवू. सारणासाठी ही मस्त ताजी कोथिंबीर आधीच धुवून कोरडी करून घेतली आहे. मसाला करण्यासाठी 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेऊ. 7-8 लसूण पाकळ्याही चिरून मिक्सरच्या भांड्यात घालू. थोडंसं किसलेलं आलं घालून वाटून घेऊया. आता कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. कोथिंबीर आधीच धुवून नीट कोरडी करून घेतलेली आहे, त्यामुळे सारण ओलं होत नाही. कोथिंबीर जास्तीत जास्त बारीक चिरून घेतली की सारण छान मिळून येतं आणि लाटताना काड्या मध्ये येत नाहीत. सध्याच्या सीझनमध्ये अशी मस्त कोवळी कोथिंबीर भरपूर मिळते, म्हणून मी आज ही रेसिपी दाखवते आहे. पण तसं तर एरवी कधीही छान कोथिंबीर मिळाली की हे टेस्टी पराठे करू शकता. हे पहा, चिरल्यावर ही साधारण 2 वाट्या कोथिंबीर आहे. आता आपण साधारण 1-1.5 वाटी सुकं किसलेलं खोबरं खमंग भाजून घेऊ. खोबरं भाजताना मध्यम गॅस ठेवून असं सतत परतत राहिलं की ते एकसारखं छान भाजलं जातं. अशा खमंग भाजलेल्या खोबऱ्याची खूप मस्त चव सारणाला येते. हे पहा, खोबरं छान भाजलं गेलंय. ते गार झाल्यावर असं चुरा करून घेऊया. आता बाउलमध्ये चिरलेली कोथिंबीर घेऊ. त्यात वाटलेला हिरवा मसाला आणि अर्धा पाऊण टीस्पून आमचूर घालू. 1-1.5 टीस्पून पिठी साखर घालू. प्रत्येकी 1-2 टेबलस्पून तिळाचं आणि दाण्याचं कूट घालू. मीठ घालू. चुरा केलेलं खमंग खोबरं घालून सगळं मिक्स करून घेऊ. हाताने मसाला असा सुटा करून सारण अलगद हाताने मिक्स करू, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित एकजीव होतील, पण सारणाचा लगदा होणार नाही. यात आंबट-गोड चव पण छान बॅलन्स होते, त्यामुळे पराठा चवीला खूपच मस्त लागतो. आमचुराऐवजी तुम्ही लिंबूही वापरू शकता, पण त्यामुळे सारणाला फार पाणी सुटणार नाही याची काळजी घ्या. आता कणिक चांगली भिजली आहे. हे बघा, कणिक ही अशी इतपत सैल आहे. कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करून घेऊ. वाटी बाकी सगळीकडून एकसारखी पातळ असू द्या आणि कडेला जास्त पातळ ठेवा. अशी खोल वाटी केली की त्यात असं भरपूर सारण बसतं आणि वाटी बंद करणंही सोपं जातं.
वाटी बंद केल्यावर जास्तीची कणिक काढून टाकून उंडा गोल करून पिठात घोळवून घेऊ. हलक्या हाताने पातळसर पराठा लाटून घेऊ. आमच्याकडे आम्ही दाण्याचं खलबत्त्यात असं जाडसर कूट करतो. त्यातला एखादा तुकडा असा मध्ये येतोय. पराठ्यात भरपूर सारण भरलेलं छान लागतं. या पराठ्याबरोबर खरंच कशाचीच गरज लागत नाही. लाटलेला पराठा कास्ट आयर्नच्या तापलेल्या तव्यावर घालू. आत्ता मी गॅस मध्यम ठेवला आहे. कास्ट आयर्नचा तवा एकदा चांगला तापला की त्यावर कोणत्याही पोळ्या, पराठे, कटलेट्स असे सगळे पदार्थ मस्त एकसारखे भाजले जातात. खालून भाजल्यावर त्याला तेल लावून दोन्हीकडून लालसर रंगावर पराठा भाजून घेऊ. पराठा भाजताना फार जास्त उलटसुलट न करता असा भाजला की मऊसर राहतो. तर जास्त उलटसुलट केलेला पराठा क्रिस्पी होतो. याच पद्धतीने आपण सगळे पराठे करून घेऊ. एवढ्या प्रमाणात लहान आकाराचे 10-11 पराठे झालेत. तयार पराठे गरम गरम खा किंवा थंड झाल्यावर. कसेही खाल्ले तरी ते मस्तच लागतात. 2-3 दिवस ठेवायचे असतील तर थंड करून डब्यात भरून ठेवा आणि ऐन वेळेवर गरम करून द्या. आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.